जय जिजाऊ, जय शिवराय, जय कुणबी, जय भीम. सर्वांना माझा नमस्कार. आज तुमच्यासाठी मी नवीन वर्कआउट आणलाय रेजिस्टन्स बँडचा. हा वर्कआउट तुम्ही कुठेही करू शकता. ज्यांना टाइम मिळत नाही त्याने याचा वापर करू शकता. म्हणून आज मी मेट्रोच्या इकडून आणलेले आहे 700 रुपयाला तुमच्यासाठी खास. कारण आज तुम्हाला मला वेगळं काहीतरी द्यायचं आहे. आज तुम्हाला मी दाखवतो की आज फ्री हँड एक्सरसाइज कसं करतात आणि याच्यातून कसा फायदा होतो ते आज माझा मुलगा तुम्हाला करून दाखवतो. हँड स्क्वॉट कसं मारायचं. आता हा बार घेऊन तो तुम्हाला घेऊन खांद्यामध्ये अडकवून तुम्हाला स्क्वॉट करून दाखवतोय. रबर घेतला तुम्ही. हा रेजिस्टन्स बँड आहे. रेजिस्टन्स बँड दोन पायांच्या मध्ये टाकायचा असा बघा. पूर्ण असं पूर्ण यूज करायचं. पूर्ण असं खोलायचं आणि त्याचा पूर्ण वरती शोल्डरच्या खाली टाकायचं. मांडच्या पाठी असं दोन खांद्याच्या मध्ये अडकवायचं आणि सरळ बस स्टेप बसायचा आणि वरती आलं की प्रेस द्या. आणि त्याला परत तुम्हाला फायदा होणार आहे. कारण हा वेट सारखाच आहे. जास्त वेट नाही पण ठीक आहे की बाबा काहीच नसताना हे करू शकतो आपण. झाला हा एक झाला. आता याच्यानंतर सुमो स्क्वॉट. सुमो स्क्वॉट म्हणजे हाफ बसणे म्हणजे हाफ स्क्वॉट बोलतात त्याला. एवढा बसणे तो तुम्हाला दाखवतो कसं करायचं. लक्ष द्या आणि व्यवस्थित करा. तुम्हाला फायदा होणार आहे. पाय रुंद एवढे ठेवा आणि हाफ बसा पूर्ण. एवढा बसा आणि वरती आल्यावर प्रेस द्यायची. प्रेस द्यायचा असतो. आपण प्रेस द्यायचा असतो. अशा प्रकारे हा हाफ स्क्वॉट झाला. आता तुम्हाला तिसरा दाखवतो की तुम्ही बोला स्क्वॉटचा झाला, पायाचा झाला. आता मी तुम्हाला स्कार्फचा वर्कआउट दाखवतो. स्कार्फ मध्ये काय करायचं की आपल्याकडे काहीच नसलं ना तर एखादं असं लाकूड घ्यायचं. असं लाकूड घ्यायचं आणि ते ठेवायचं इथे. लाकूड नसेल तर एखादं काहीतरी वस्तू घ्यायची ती उंच असली पाहिजे. घे आणि पुढे काहीतरी कुठेतरी पकडायला घ्यायचं. असं हे पकडायचं म्हणजे तुम्ही बॅलन्स सुद्धा व्यवस्थित राहू शकतो. बारीला पकडा किंवा दिवाळ्याला पकडा आणि काप घेताना वरती थांबा आणि होल्ड करा. इथे होल्ड करा आणि परत खाली जा. फास्ट मारू नका. आपल्याला प्रेस आला पाहिजे. हे झाले लेग्स का वर्कआउट म्हणजे पायाचा वर्कआउट झाला. अशा प्रकारे 3 मारा. आता तुम्हाला दाखवला जो वर्कआउट मी तो लोअर बॉडीचा दाखवतो. आता तुम्हाला मी अप्पर बॉडी दाखवतो म्हणजे कमरेच्या वरती वर्कआउट करायचा. आता तुम्हाला पहिला दाखवतो मी शोल्डरचा वर्कआउट दाखवतो. म्हणजे शोल्डर मध्ये आपण कसं मारू शकतो. हा दोन पायांच्या मध्ये ठेवायचा. थोडं अंतर घ्यायचं आणि उचल समोर. हा फ्रंट झाला. फ्रंट म्हणजे तुमचा हा मसल झाला. म्हणजे चेस्टचा पण अर्धा वर्कआउट त्याच्यामध्ये आला. बस तुम्हाला दुसरा वर्कआउट दाखवतो म्हणजे शोल्डर. शोल्डरचा वर्कआउट दुसरा आहे तो लॅटरेस. म्हणजे तो कसा उचलायचा. उचल इथे पकडायचा दोन्ही साईडनी आणि साईडला फक्त असं वर उचलायचं. अजून थोडा. तुम्ही इथून उचला. इथून शोल्डरने उचलायचा. हाताने उचलायचं नाही. तुम्हाला शोल्डरने उचलायचं पण त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा येणार. आता शोल्डरचा एक पार्ट तिसरा दाखवतो तुम्हाला तो फ्रंट राईज. आणि हे मारताना आहे ना तुम्ही मारताना ब्रीजिंग घ्या. ब्रीजिंग म्हणजे त्याने जेणेकरून तुम्हाला आतला म्हणजे आपलं हार्ट्स असतात ना ते पण मजबूत झालं पाहिजे. बॉडी मजबूत होऊन फायदा नाही. आतूनही स्ट्रॉंग झालं पाहिजे. तुम्हाला ह्याच कन्सेप्शन मला आम्ही चेस्टचा वर्कआउट दाखवतो. पण पहिला डिप्स कसे मारायचे ते दाखवतो तुम्हाला. एक नॉर्मल डिप दाखवतो. हा झाला
नॉर्मल ट्यूब झाला. आता हा तुम्हाला हा रेजिस्टन्स बँड कसा अडकवून डिप्स मारतात ते दाखवतो. मग त्याचा अजून तुम्हाला जास्त पैसे देईल. अशा प्रकारे इथे घ्या, इथे आला पाहिजे शोल्डरच्या इथे. वरती आला की प्रेस कर. वरती आलात ना की तुम्ही प्रेस करा, मग त्याने ट्रायसेप पण वर्कआउट होणार. हा आता परत आहे ना तुम्ही झोपूनही करू शकता की हा बेंच आपण बार इथे घ्या, पाठीमागे आला पाहिजे इथे. आता झोप खाली. हा हे पाय असे ठेव इथे आणि चेस्ट अशी वरती उचल आणि इथून सरळ पुश करा, वरती पुश करा. चांगला फायदा होतो बघा. तुम्ही केल्यानंतर माहिती पडणार. बस रेजिस्टन्स बँड आहे ना तो परत असा जर तुमच्याकडे पोल किंवा बांबू असेल ना तर याला असं अडकवा इथे इथे घे. आणि पूर्ण आपण पेगडेक करतो ना, पेगडेक तशा प्रकारे करायचं. चेस्टला प्रेस करा. बस. आणि अजून असं पण म्हणजे तुम्ही पेगडेक सारखं असं पण मारू शकता किंवा पुश पण करू शकता पुढे, म्हणजे चेस्ट प्रेस सारखं. आता आम्ही तुम्हाला ना 3 पार्ट दाखवले. लेग्सचा वर्कआउट दाखवला, चेस्ट दाखवला, शोल्डर दाखवला. आता बायसेप ट्रायसेप दाखवतो. आता बायसेप ला मारताना हा रेजिस्टन्स बँड इथे पायात अडकवतात. सेम जसं आपण शोल्डरला लावलं ना तशा प्रकारे पायामध्ये अडकवा आणि घे. दोन्ही हात पुढे घ्या आणि पुढे घ्या अशा प्रकारे. जसे आपण बार कर्लिंग मारतो ना तशा प्रकारे हा आहे. बस. आता सिंगल आर्म्स म्हणजे एका हाताने मारा आणि हात इथे सपोर्ट द्या म्हणजे मागे जाणार नाही. बघा किती फायदा होतो तो बघा आणि किती प्रेस पडतो तो पण बघा. करा करा खरंच करा, तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. दोन्ही हाताने सेम मारायचं असंच. बस सेम पायात अडकवायचं असं आणि सेम असं अडकवा आणि मग मागून घ्या वरती दोन्ही साईडने. आणि क्लोज आणा अशी आणि वरती आल्यावर प्रेस द्या. घ्या क्लोज द्या प्रेस. येणार बरोबर होणार, तुम्हाला फायदा होणार. बस तुम्ही जसं बेंचला अडकवलं ना चेस्टचं वर्कआउट करताना तशाच प्रकारे असं अडकवायचं आहे एका खांब्याला वगैरे किंवा पोल असेल त्याला आणि सिंगल हाताने पकडायचं आणि ते प्रेस करायचं. पुश डाऊन कर प्रेस. बघा दिसतो तुम्हाला ट्रायसेप होणार. तुम्ही रेग्युलर करा होणार. आणि मी माझ्या इंस्टाग्रामवरती मी तुम्हाला डाएट पण सांगितलंय तो पण तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. नुसतं वर्कआउट करून काही फायदा नाही. मी मागच्या व्हिडिओ टाकले आहेत त्याही बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आणि तुम्हाला फॉर्म माहिती पडणार की आपण कसं मारलं पाहिजे, काय केलं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एक छोटंसं लॅट्सचा वर्कआउट म्हणजे आपलं तुम्ही मला आता बाकीचे वर्कआउट झाले सर तुम्ही आम्हाला बॅकचा वर्कआउट दाखवला नाही, म्हणजे ह्याच्यातच तुम्हाला बॅकचा वर्कआउट दाखवतो. हा बघा
इथून सोडताना पुढे सोडा पूर्ण असा हात लावून. आता 2 हाताने घ्यायचं, दोन्ही साईडने मारायचंय असं सेम, म्हणजे इकडून मारत असं. आता हा दोन्ही हाताने घ्यायचा घे. हे मारताना चेस्ट वरती आले पाहिजे, नंतर खाली गेलो मान अप. तिसरा आहे बॅकचा अजून एक असा पाठी बॅक मसलला प्रेस करायचा. तर एल्बोनी म्हणजे आपल्या हाताच्या कोपऱ्याने पाठी खेळायचं असं. म्हणजे तुमचे बॅक मसल येते, इकडचा मसल जो पाहिजे ना बॅक मसल, तुम्ही ह्याच्यावरची रजिस्टर बँडवरची पूर्ण बॉडीचा वर्कआउट करू शकता. तुम्हाला मी दाखवलंय बघा. आज तुमच्यासाठी आहे ना, तुम्ही आज आमच्यावरती एवढं प्रेम करते ना, म्हणून मी हा मेट्रोच्या इथे जाऊन आणलंय. बोला नाही आपण काहीतरी आपल्या मुलांना वेगळं देऊ, म्हणून हे मी केलंय. आणि तुम्ही नक्की बघा आणि नक्की तेरुंकर जिमकोच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोअर पण करा. आणि डाएट पण सांगितलं, डाएट पण फॉलो करा, सगळ्या गोष्टी करा. आणि रेस्ट पण तेवढंच घ्या, जरूर करा. घरच्या घरी करा, तुमच्या बॉड्या चांगल्या होणार. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.